नित्यदूत वार्ता घेऊन येत होता. एकामागोमाग एक राज्य जिंकीत कौरवांचं विजयी सैन्य रत्न, मोती, पोवळी, सोनं, वैदूर्य, माणकं, रूप, गायी, घोडे, हत्ती, धान्य यांची खंडणी घेत पुढं चाललं होतं. दशाण, मगध, मिथिला, विदेह, काशी, सुहय, पुंड्र सगळे देश कौरवांपुढं हार खात होते. सैन्य बाहेर पडून आता 4 महिने लोटले होते. हे 4 महिने म्हणजे मला 4 युगांसारखे वाटले होते. युद्धावर जाणाऱ्या विजयी वीराची पत्नी मनाच्या कोणत्या अवस्थेत असते हे जाणायला वीरपत्नीच व्हावं लागतं. 4 महिन्यानंतर वार्ता आली की सर्वत्र यशस्वी होऊन महाराज परत येत आहेत. सगळ्या नगरात उत्सुकता पसरली. महाराज भरतानंतर दीर्घकाळ कुरुकुलात असला दिग्विजय कुणीच केला नव्हता. माझं मन अभिमानानं भरून आलं. बाबा एकदा म्हणाले होते, वीरांनी विजयांच्या धुंदीत जगावं. माझं मन मला सांगू लागलं, ही धुंदी सांसर्गिक असते. केव्हा केव्हा वीरपत्नीलाही ती चढते. आता मी दिग्विजयी महाराज पांडूची लाडकी पत्नी कुंती होते. महाराण्यांची महाराणी. माणसाच्या दैवाचा समुद्र कधीकधी भरती आल्यासारखा फेसाळत असतो हेच खरं. खंडणीनं भरलेल्या शेकडो गाड्या एकामागून एक येऊन राजवाड्यासमोर लागू लागल्या. मागून विजयी कौरव सैन्य नगरात घुसलं. शेवटी महाराज अंबारीतून आले. त्यांची छाती उन्नत होती. पण त्यांच्या डाव्या हाताला एक सुंदर स्त्री बसली होती. कोण होती ती? महाराजांजवळ बसण्याचं धाडस तिनं कसं केलं? शंकेची जळू माझ्या स्त्री मनाला डसू लागली. अंबारी महाद्वारात आली. मी नेहमीप्रमाणे पुढं झाले. पण माझं सगळं लक्ष त्या स्त्रीकडं होतं. ती सुंदर होती. महाराजांकडं बघून ती खुदकन हसली. माझ्या संयमाचे बांध फुटू लागले. शेवटी स्वतः महाराजच म्हणाले, कुंती, तू जाताना पत्नी आणा म्हणून सांगितलं होतंस. ही शल्याची भगिनी माद्री बघ तुझ्यापेक्षा किती सुंदर आहे. एकूण महाराजांनी माझे शब्द माझ्यावरच उलटविले होते तर. पुरुष असल्या बाबतीत केव्हा पडत्या फळाची आज्ञा घेतील ते कोणत्याच स्त्रीला सांगता येणार नाही. या राजवाड्याची तर ती परंपराच होती. रात्री मला सेनापतींकडून कळलं की मद्र देशाच्या महाराज शल्यांनी पितामहांच्या सल्ल्यानं आपल्या बहिणीसाठी विजयी महाराजांना पांचालांच्या राज्यातच अगोदर गाठलं होतं. वैभवशाली कुरुकुलाशी आपला रक्ताचा संबंध जोडावा या कल्पनेनं महाराजांना त्यांनी आपली बहीण माद्री हिच्याबद्दल विचारलं. महाराजांनीही त्यांच्या विनंतीला माद्रीच्या सौंदर्याकडे बघून संमती दिली. येताना ते तिला घेऊनच आले होते. आता नगरात 2 महाराण्या झाल्या होत्या. एक कुंती आणि दुसरी माद्री. त्या रात्री झोपताना मी विचार केला, अतिसौख्यही काही बरं नव्हे. एखादं लहान बालक अतिशय देखणं असलं की त्याच्या गालाला दूरदृष्टीच्या स्त्रिया तीट लावतात. सौख्याचंही तसंच असतं. त्यात सुद्धा कुणीतरी वाटेकरी असावाच, कुठंतरी तीट असावीच. बरं झालं महाराणी माद्री आली ते. आता या कुंतीला एक स्त्री म्हणूनही जगायला थोडी मोकळीक मिळेल. महाराणीपणाची अर्धी धुरा आता माद्री सांभाळेल. माझ्यापेक्षा सुंदर असल्यानं महाराजांना आनंदी ठेवील. शेवटी जीवन म्हणजे कुठंतरी केलेली तडजोडच नसते का? महाराणी माद्री माझी सवत म्हणून आली खरी, पण आम्ही कधीच एकमेकींचा द्वेष केला नाही. कारण द्वेष हा दुधारी शस्त्रासारखा असतो. तो करणाऱ्याला आणि ज्याचा केला जातो त्याला दोघांनाही सारखाच
मारक ठरत असतो. आम्ही एकमेकीशी प्रेमानं वागू लागलो, कारण प्रेम हा मानवी मनाचा सर्वांना हवाहवासा वाटणारा एकमेव आविष्कार आहे. एकमेकांना समजावून घेऊन आम्ही जीवन जगू लागलो. जितक्या प्रेमानं सगळ्यांनी माझं स्वागत केलं होतं, तितक्याच प्रेमानं सर्वांनी माद्रीचंही स्वागत केलं. 2 महाराण्यांमध्ये महाराज 2 चांदण्यांमधील चंद्रासारखे दिसू लागले. मलाही सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्यासाठी एक चांगली सखी मिळाली. जीवन हे माणसाशी कधीकधी सौख्याची रंगपंचमी खेळतं. इतके रंग ते उधळतं की त्यानं जीव घुसमटून जातो. हात उंचावून म्हणावं असं वाटतं की बस झाली आता ही सौख्याची उधळपट्टी. माझंही तसंच झालं होतं. महाराजांच्या अनुपस्थितीत घटका मी माद्रीशी गप्पा मारीत बसे. तिचं बोलणं ऐकत बसावं असंच होतं. पाव्यातून मंजूळ स्वर यावेत तसा तिचा आवाज मधुर होता. आम्ही दोघी एकदा अशाच गप्पात रंगलो होतो. ती आपल्या भावाची, शल्याची खोचक बोलण्याची कला कशी प्रभावी आहे हे मला सांगत होती. आपल्या वाक्चातुर्यानं त्यानं महाराजांचं मन कसं पटकन जिंकलं हे सांगून ती खाली मान घालून गालातल्या गालात हसत होती. महाराज आमच्या मागं येऊन केव्हा उभे होते ते आम्हाला माहीतही नव्हतं. हळूच पुढं होत आमच्या खांद्यावर हात ठेवत ते हसत म्हणाले, एकूण एकाच म्यानात 2 खड्ग कधी राहतात तर. आम्ही सावरून उठलो. मी हळूच पुटपुटले, स्त्री म्हणजे खड्ग आहे असं कोणी सांगितलं? माद्रीनंही मला साथ दिली. ती म्हणाली, आणि पुरुष म्हणजे म्यान हे तरी कुठं बरोबर आहे? महाराजांना आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, दोघी मिळून आम्हाला सांगा तरी, स्त्री म्हणजे काय आणि पुरुष म्हणजे काय ते? मी म्हणाले, पुरुष म्हणजे एक देह आणि स्त्री म्हणजे त्याची पडछाया. कधी दोहो बाजूंनी प्रकाश आला की एकाच देहाच्या 2 पडछाया पडतात. आम्ही दोघी आपल्या तशाच पडछाया आहोत. माद्रीनं माझं अर्धवट वाक्य पुरं केलं. मला तिचं कौतुक वाटलं. माद्रीच्या उत्तरानं ते आनंदी झाले. त्यांनी दोन्ही हातांनी आम्हा दोघींना एकदमच छातीजवळ घेतलं. आनंदानं ते हसत हसत म्हणाले, या नगराचा राजा झालो तेव्हा किंवा दिग्विजयी सम्राट झालो तेव्हा जेवढा आनंदी नव्हतो तेवढा आज मी आनंदी आहे. आणि राजा आनंदी झाला म्हणजे काय करतो माहीत आहे का तुम्हा दोघींना? गोरगरिबांना धन वाटतो. मी म्हणाले, नगरात एखादी धर्मशाळा बांधतो, नाहीतर एखादा मार्ग तयार करतो. माद्री म्हणाली, छे, राजा संतुष्ट झाला म्हणजे एकच करतो, मृगया. आज आम्ही वारणावताच्या अरण्यात मृगयेसाठी जाणार. त्यांनी एका सेवकाकडून सेनापतींना संदेशही पाठविला. मृगयेची तयारी सुरू झाली. गडबडीत महाराज कक्षाबाहेर जाऊ लागले. दारातून बाहेर पडताना त्यांच्या डोक्यावरचा सोनेरी मुकुट द्वारावरच्या पडद्याच्या एका तलम धाग्यात अडकला आणि खाली पडला. माझ्या मनात भीतीची पाल चुकचुकली. पुढं होऊन मी तत्परतेनं मुकुट उचलीत म्हणाले, महाराज आज नाही गेलं तर नाही का चालणार? कुंती, भीती हा स्त्रियांचा स्वभावच आहे, पण निश्चय हा पुरुषांचा स्वभाव आहे. मी जाणारच. घाबरायचं सोडून दे. मी काही युद्धावर जात नाही, केवळ मृगयेला जातो आहे. मस्तकावर मुकुट चढवून ते झपाझप पावलं उचलीत निघून गेले.